हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी लहान मुलांच्या आवडीचे ओरिओचे मिनी केक बनवणार आहे. खूप सुंदर लागतात आणि झटपट असे होतात. तर बघू शकता ओरिओचे चॉकलेट मिनी केक बनवलेले आहेत. पाहू शकता स्पॉन्ज ही किती सुंदर असा झालेला आहे. एकदम मस्त. जाळी ही खूप छान अशी पडलेली आहे. पाहू शकता आणि अगदी कमी साहित्यामध्ये झटपट असा आपला हा केक झालेला आहे. तर इथे मी ओरिओ बिस्किट घेतलेला आहे आणि बिस्किट आपण अगोदर ताटामध्ये काढून घेऊयात. एका ताटामध्ये बिस्किटे सगळे काढलेत. बाउल घेतलेला आहे. आता ही बिस्किट आपण बाउलमध्ये टाकूयात आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. आपण बिस्किटांची क्रीम काढलेली नाही, तशीच ठेवलेली आहे. आपण आता जेवढी बिस्किट आपले भिजतील व्यवस्थित असे तेवढे दूध टाकून घेऊयात. छान असं बिस्किट आपण छान असं मुरवून घेऊयात, म्हणजे छान असं मॅश होईल आणि एकदम छान असं केकचं जे बॅटर असतं ते तयार होईल. बघू शकता छान असं आपण बिस्किट एका साईडला ठेवून देऊया. छान असं मुरलं की व्यवस्थित असं मॅश होईल. आता इथे मी ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचे आहेत ते घेतलेलं आहे. इथे 2 डब्बे घेतलेले आहेत. आपले जेवणाचे डब्बे आहेत, अगदी छोटे छोटे एकसारखे एक साईजचे डब्बे आहेत. आता ह्याला आपण अगोदर थोडंसं तेल लावून घेऊयात. तेल सगळीकडे असं ह्या पद्धतीने लावायचं आणि मैदा टाकायचा आणि मैद्यानं व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं, म्हणजे केक आपला छान असा बेक होतो, खाली लागत नाही. आता बटर पेपर नाही आहे त्याच्यामुळे मी मैदा लावलेला आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर फक्त बटर पेपरला तेल लावून घ्यायचं. तर माझ्याकडे बटर पेपर नाही, तर मग मी ह्या पद्धतीने केलं आहे. तुम्हीही ह्या पद्धतीने करू शकता. मैदा असा लावायचा व्यवस्थित, असं एक्स्ट्राचा जो मैदा आहे तो ह्या पद्धतीने काढून घ्यायचा. तर बघू शकता बिस्किट ही छान असं आपलं मुरलेलं आहे. बघू शकता छान असं बॅटर झालेलं आहे. व्यवस्थित असं एकाच दिशेने असं छान असं फेटून घ्यायचं. बघू शकता अजिबात वेळ लागत नाही. छान असं बिस्किट मुरलं आहे त्याच्यामुळे छान असं फेटलं जातं आहे. आता ह्याच्यामध्ये पाव चमच बेकिंग सोडा टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करूयात. आणि आपण ज्या डब्यांना कोटिंग करून घेतलेलं आहे मैद्याचं, त्याच्यामध्ये आपण आता हे मिश्रण टाकून घेऊयात. दोन्ही डब्यांमध्ये अर्धा अर्धा मिश्रण टाकून घेऊयात. बघू शकता आणि हलक्या हाताने असं टॅप करायचं, म्हणजे जेणेकरून जे आतमध्ये जो हवा असते ते निघून जाते आणि एकसारखा केक आपला बेक होतो. आता इथे मी तवा घेतलेला आहे आणि तव्यावरती मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण आता हे डबे ठेवून घेऊयात आणि त्याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया. तिथे मी टोप घेतलेला आहे. पॅक बंद असं झाकण ठेवायचं, जेणेकरून आतली गरम हवा वाफ बाहेर आली नाही पाहिजे. आणि छान असं पहिल्यांदा 10 मिनिट मोठ्या गॅसवरती आणि नंतर पुन्हा 5 ते 7 मिनटं बारीक गॅसवरती आपण केक बेक करून घेणार आहे. बघू शकता छान असा केक आपला शिजलेला आहे, बेक झालेला आहे. असं हातानेही चेक केलं तर बघू शकता अजिबात हाताला काही लागत नाही आहे. याचा अर्थ आपला केक छान असा बेक झालेला आहे. बघू शकता सुरीनेही आपण दाखवते मी तुम्हाला. हे बघा एकदम क्लीन अशी आलेली आहे सुरी आपली. आता हे आपण थंड करून घेऊयात. आता ओरिओचा केक आहे, चॉकलेट तर आहेच आहे, पण अजून त्याला जास्त चॉकलेट आपल्याला बनवायचं आहे. त्याच्यामुळे इथे मी 3 डेअरी मिल्क घेतलेले आहेत 10 रुपयेवाल्या. त्याचे आपण तुकडे करून घेऊयात आणि एक छोटा टोप घेतलेला आहे. टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती एक बाउल ठेवूयात आणि हे चॉकलेट आपण त्याच्यामध्ये ठेवूया. आणि हे चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याचं गनाश बनवायचं आहे. आता हे तर मी डेअरी मिल्क घेतलेलं आहे. अगदी अचानक ठरलेलं होतं केक बनवायचं, त्याच्यामुळे मी ते डेअरी मिल्क घेतलं आहे. पण डेअरी मिल्कच्या जागेवर तुम्ही जर डार्क कंपाऊंड घ्याल तर खूप सुंदर असा आपला केक पण होतो आणि
नाही का गनाशी आपलं खूप सुंदर होतं, खायलाही छान लागतं. पण ठीक आहे, आपली डेअरी मिल्क ही छान असते. छान असं गनाश झालेलं आहे. आणि गनाश बनवताना ना डबल बॉईलच करायचं, डायरेक्ट गॅसवरती ठेवायचं नाही. हे बघा केक छान असे थंड झालेत. साईडून आपण कडा येत नाही ह्याच्या व्यवस्थित अशा हे करून घेऊयात. बघू शकता अजिबात करपलेला नाही, काही नाही. आणि स्पॉन्ज ही बघा किती सुंदर असा स्पॉन्जी झालेला आहे केक. बघू शकता तुम्ही, करपलं नाही, काही नाही, एकदम सुंदर असं झालेलं आहे. आणि जे गनाश आपण बनवलेलं आहे ना ते आपण केकवरती टाकून घेऊयात. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता सुट्टी आहे मुलांना, तर मुलांना नक्की केक बनवून द्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.